नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज इथं आपण ही बॅग बघतोय ती आपण आता ह्या ब्लाऊज पीसपासून शिवणार आहोत. तर इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे साडीतला. इथे मी फोल्ड केलेला आहे त्या ठिकाणी माझ्या साईडनं. तर इथे विड्थ घेतलेली आहे 16 इंच रुंदी आहे आणि आपण उंचीला 20 किंवा 22 इंच घेऊ शकतो. तर मी इथं 20 इंचच घेणार आहे, कारण 22 इंच असेल तर कॉर्नरला पण वेगळा शेप देऊ शकलो असतो. हाईट वाढते 22 घेतल्यानंतर. तर हा पीस घेतलेला आहे 20 बाय 16 इंच. इथं माझ्या साईडनं मी असं 4 फोल्डमध्ये घडी घातलेली आहे. चार पदरी घडी घातलेली आहे या ठिकाणी. तर इथे वरच्या साईडनं 5.5 इंचावर मार्क करायचं आहे. दोन्ही साईडला 5.5 इंच मार्क करून एक रेषा आखून घ्यायची आहे. इथून 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यानंतर पुढे वरती 2.5 इंचावर मार्क करायचं आहे आणि सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि असं शेप द्यायचा आहे. जसं आपण बाहीला आकार देतो किंवा ब्लाऊज शिवतो त्यावेळेला आकार देतो, तसा आकार द्यायचा आहे, गोलाकार. त्यानंतर हा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर याला असा बनियनसारखा आकार येतो. एक बाजू जोडलेली आहे, एक बाजू आपल्याला साईडची शिवून घ्यायची आहे. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत वरचे आणि इथे पिन लावून घेते मी आता. तिथं आपल्याला स्टिच करायचं आहे एवढ्या भागात. तर आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे. ती ओपन साईड जी आहे ती बाजू आपण ती पण शिवून घेणार आहोत. ह्या बॅगमध्ये शिलाई खूप कमी आहे. त्यानंतर शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे गोल आकार आहेत आपले असे, याला आपल्याला दुमडून शिवायचे आहे साईडनं. अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे दुमडून. आपल्याकडे बऱ्याच वेळा असे घरात ब्लाऊज पीस असतात, असे साडीतले किंवा बऱ्यापैकी शिल्लक असतात. त्या ब्लाऊजच्या आपण अशी बॅग शिवू शकतो. त्याचा काहीच उपयोग होत नाही ब्लाऊज पीसचा, आणि साडीतले पण पीस हल्ली कोणी शिवून घेत नाही, कारण साडीच्या पीसमध्ये ब्लाऊज पूर्ण होत नाही कोणाकोणाला. त्यामुळे हे ब्लाऊज घरात शिल्लक असतात ब्लाऊज पीस. तर त्याचा असा आपण वापर करू शकतो प्लास्टिकला पर्याय म्हणून. तर प्लास्टिक बॅग न वापरता अशा छोट्या छोट्या बॅग जर आपण घेऊन भाजीला गेलोत आणि तरी आपल्याला प्लास्टिकचा वापर कमीत कमी होतो आणि हे पर्यावरणासाठी चांगलंच आहे. अशी जुनी एखादी साडी जरी असेल तर अशा आपण बॅग घरातल्या घरात शिवून ठेवू शकतो. पाहिजे तेव्हा यूज करता येते किंवा कोणाला गिफ्ट पण देता येते, कोणी आलं घरी ब्लाऊज पीस देण्याऐवजी. तर इथे खाली जो तळभागाचा जो भाग आहे तिथे आपण स्टिच करून घेणार आहोत. तर इथे आपली ही बॅग तयार झालेली आहे. त्यानंतर आपण इथे मध्यभागी एका साईडला इथे एक छोटंसं पॉकेट तयार करून लावणार आहोत. तर इथं 11 बाय 10चा एक पीस घेतलेला आहे या ठिकाणी. तर हा मी असा दोन्ही साईडनं शिवून घेणार आहे.
त्यानंतर हा कपडा उलट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जी घडीची साईड आहे बंद घडी, तिथे आपल्याला असा फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं. ही बंद बाजू आपण इथे फोल्ड करून शिवून घेत आहोत. पुढे थोडंसं मार्जिन सोडलेलं आहे 1 इंचाचा. तिथे आपल्याला असा हलकासा गोल आकार द्यायचा आहे. जे की आपले ज्या पिशवीला जे बंद पण ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे जॉईंट करायचं आहे. बंदाच्या ठिकाणी हलकासा गोल आकार दिलेला आहे या ठिकाणी. तर इथे मध्य काढून घ्यायचं, जिथं स्टिच केलेलं आहे जे शिलाईचं ठिकाण आहे तिथून आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर असा इथे आपण बसवणार आहोत. तर इथं मी सेंटर काढून घेतलेलं आहे. म्हणजे शिलाईच्या ठिकाणी असं पकडून मध्य काढायचं आहे. त्यानंतर पॉकेटला आपण एक बाजू अशी शिवून घेणार आहोत दुमडून. ते पॉकेट आपल्याला सेंटरला बसवून घ्यायचं आहे. आपल्याकडे शिलाई मशीन जरी नसली तरी ही बॅग आपण हातावर इझिली शिवू शकतो. जर तुम्हाला जर हातावर कशी शिवायची बॅग जर तुम्ही मला जर कमेंट करून सांगितलं तर ही बॅग मी आवर्जून हातावर शिलाई करून अपलोड करेन. तर इथं आपली ही बॅग कंप्लीट झालेली आहे. तर इथे मी थोडंसं पॉकेट बाहेर काढलेलं आहे. त्यात आपण अशा पद्धतीने फोल्ड करतो ही बॅग. ही छोटीशी घडी आपण छोट्याशा पर्समध्ये पण ठेवून वापरू शकतो. म्हणजे बाहेर मोठी पिशवी न्यायची गरज नाही जेव्हा भाजी वगैरे आणतो त्यावेळेला. आणि जेंट्सच्या पण खिशामध्ये छान व्यवस्थित बसते छोटीशी घडी. सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच नवीन नवीन बॅग्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी चेतना फॅशन टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.